महाराष्ट्राच्या राजकारणात आज ज्या सत्ता संघर्षाचा धुराळा उडाला आहे त्या पटावरती एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास एक निर्णायक आणि अत्यंत धोकादायक वळणावरती येऊन ठेपला आहे। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, कपिल सिब्बल यांचा धारदार युक्तिवाद, विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरती उपस्थित झालेले गंभीर प्रश्न आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती लागलेले प्रश्नचिन्ह यामुळे शिंदे गटाच्या अस्तित्वावरती गदा येण्याची चिन्ह दिसू लागली आहे। जर न्यायालयाचा अंतिम निकाल शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे धनुष्यरूपी चिन्ह शिवसेनेच्या हातून अर्थातच शिंदेंच्या हातून सुटलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात हे वादळ उद्धव ठाकरेंच्या वाट्याला येणार आहे। त्याहून कितीतरी पटीनं महाभयंकर वादळ एकनाथ शिंदेंना गिळंकृत करायला सज्ज असेल। एकनाथ शिंदेंचा आजवरचा संपूर्ण दावा बाळासाहेबांच्या विचारावर आणि मूळ शिवसेनेच्या अस्तित्वावरती आधारलेला राहिला आहे। परंतु जर कायद्याच्या कचाट्यातून स्वतःचं आणि आपल्या समर्थक आमदार खासदारांचं पद वाचवण्यासाठी त्यांना आपला गट भाजपामध्ये विलीन करावा लागला तर ती शिंदेंची सर्वात मोठी राजकीय शरणागती ठरेल। ज्या विचारांसाठी मूळ पक्षाला सुरुंग लावला तीच शिवसेना जर भाजपाच्या चरणी अर्पण करावी लागली तर जनतेच्या मनात हा थेट विश्वासघात म्हणून कोरला जाईल। भाजपामध्ये विलीनीकरण म्हणजे शिंदेंचा स्वतंत्र राजकीय अस्मितेचा कायमचा अंत असेल। त्यानंतर तिकिटांच्या वाटपापासून ते सत्तेच्या पदापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीच्या हायकमांडचे उंबरठे झिजवावे लागतील। भाजप त्यांना पक्षात सामावून जरूर घेईल, पण विधिमंडळातील आणि राजकारणातील त्यांचं वजन एका क्षणात शून्यावरती आणून ठेवेल। विलीनीकरण टाळण्याचा दुसरा पर्याय म्हणजे भाजपाच्या चिन्हावरती निवडणूक लढवणे। वरवर पाहता हा आमदारकी वाचवण्याचा सोपा मार्ग वाटू शकतो, पण प्रत्यक्षात ती राजकीय आत्महत्या ठरेल। एकदा का शिंदे समर्थक कमळांच्या चिन्हावरती निवडून आले की ते भाजपचे अधिकृत लोकप्रतिनिधी बनतील, एकनाथ शिंदेचे नाही। विजयानंतर हे सर्व आमदार भाजपाच्या चापकावरती नाचतील आणि शिंदे केवळ नावापुरते नेते बनून स्वतःच्या सैन्यांपासून वंचित राहतील। पुनर्विचार आणि मोठ्या घटनापीठाकडे धाव घेण्याचा मार्ग केवळ वेळ काढूपणाच ठरेल। जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत आमदारांमध्ये असुरक्षिततेचा भडका उडेल आणि राजकीय भविष्य अंधारात दिसताच अनेक निष्ठावंत पुन्हा मातोश्रीच्या दिशेनं घर वापसीचा मार्ग निवडतील। सध्या महायुतीत शिंदेना मिळालेलं स्थान आणि थेट दिल्लीपर्यंत असलेला वावर हा केवळ त्यांच्या हातातील शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हामुळे आहे। चिन्ह आणि पक्षांचं नाव गेलं की त्याच क्षणी महाशक्तीसाठी ते केवळ निरुपयोगी ठरते। ज्या महाशक्तीच्या बळावरती बंड पुकारले तीच महाशक्ती आज त्यांना गिळंकृत करायला टपून बसली आहे। भाजपाचे राजकारण अत्यंत व्यावहारिक आहे। त्यांचा हेतू मविया आणि ठाकरेंना खिळखिळे करण्याचा होता। तो शिंदेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून साध्य देखील झालाय। पण ठाकरे या नावाच्या बळावरती उद्धव ठाकरेंनी शून्यातून पुन्हा उभारी घेतली। पण जर चिन्ह गोठवलं गेलं तर केवळ एकनाथ शिंदे या नावावरती एक गट जनतेसमोर उभा राहू शकेल का? त्याबरोबरच हा आजचा सर्वात ज्वलंत सवाल देखील आहे। जर न्यायालयाने शिंदेकडून धनुष्यबाण हिकावून घेतला तर महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपच्या मदतीने स्वतःचाच मूळ पक्ष फोडणारे आणि अखेर स्वतःच्याच राजकीय अस्तित्व संपवणारे एक अत्यंत आगतिक नेते म्हणून एकनाथ शिंदेची नोंद होईल, यात काही शंका नाही। तुम्हाला काय वाटतं? जर धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेलं तर एकनाथ शिंदे स्वतःच्या नावावरती गट टिकू शकतील का? त्याबरोबरच तुमची प्रखर मते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच नोंदवा आणि ताज्या राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महासागर न्यूज।